2026चा तो दिवस, जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात एका अशा लग्नाची धामधूम होती ज्याची चर्चा आजही शमण्याचं नाव घेत नाहीये. ते शाही लग्न होतं लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची सुकन्या ज्ञानेश्वरी आणि मुंबईचे नामवंत बिझनेसमॅन साहिल चिलप यांचं. या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जसे व्हायरल झाले, तशीच त्या लग्नातल्या कोट्यवधींच्या खर्चावरून चहूबाजूंनी टीकाही सुरू झाली. लोक विचारत होते, महाराज जगाला साधेपणाचे धडे देतात आणि स्वतःच्या पोरीचं लग्न मात्र एवढ्या अवाढव्य थाटात का करतात? पण मंडळी, काल अचानक या लग्नामागचं एक असं गुपित जगासमोर आलंय की ज्यामुळे प्रत्येक जण अवाक झालाय. लग्नाला अजून आठवडाही पूर्ण झाला नाहीये, तोच अशी एक गोष्ट बाहेर आली की खुद्द महाराजांनी समोर हात जोडले, लेकीचा कंठ दाटून आला आणि वाढदिवसाच्याच काळात बापाने चक्क लेकीची हात जोडून माफी मागितली. हे लग्न खूप मोठ्या थाटात पार पडलं आणि महाराजांनी जावईसुद्धा खूप श्रीमंत घरचा शोधला होता. जावई बापूंकडे धनदौलतीची काहीच कमी नाहीये, म्हणूनच महाराजांनी हे स्थळ निवडलं, अशा चर्चा आजवर सर्वत्र ऐकायला मिळत होत्या. मात्र लग्न लागून 8 दिवस उलटायच्या आतच एक असं वास्तव समोर आलंय ज्याने या सगळ्या अफवांना पूर्ण विराम दिलाय. असं काय घडलं असावं की ज्याने साक्षात निवृत्ती महाराजांना हात जोडावे लागले आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं? 3 मे रोजी संगमनेरच्या पावनभूमीत हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर काहीच दिवसांत सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. त्यानिमित्ताने महाराज त्यांच्या जावयाच्या गावी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात गेले होते. तिथे गेल्यावर एक असा प्रसंग घडला किंवा महाराजांनी आपल्या लेकीच्या डोळ्यांत ते पाणी पाहिलं ज्याने त्या बापाचं हृदय पिळवटून निघालं. एका पित्याला आपल्या लाडक्या लेकीसमोर हात जोडण्याची वेळ काय यावी? नेमकं काय गुपित उघड झालं की महाराजांना तिची माफी मागावी लागली? चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट आपण समजून घेऊया. मे महिना म्हटलं की महाराष्ट्रात सगळीकडे लग्नांची गडबड असते. हजारो विवाह पार पडतात. सहसा लग्न झालं की दुसऱ्या दिवशी लोक त्या गोष्टी विसरून जातात. पण हे एक असं लग्न आहे जे संपूर्ण राज्याच्या आजही लक्षात आहे आणि त्यावर अद्याप चर्चा रंगत आहेत. ते लग्न म्हणजे इंदुरीकर महाराजांची लाडकी कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं. या लग्नात झालेला अफाट खर्च, आलेले मोठमोठे मंत्री आणि खुद्द मुख्यमंत्र्यांची उपस्थिती यामुळे तर विषय गाजत होताच. पण लग्न होऊन 8 दिवसही झाले नव्हते की अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यामुळे एका बापाच्या डोळ्यात आसवं उभी राहिली. ज्या कीर्तनकाराच्या शब्दावर लाखो लोक चालतात, त्यांच्यावर हात जोडण्याची वेळ का आली? असं काय सत्य बाहेर आलंय की ज्यामुळे महाराज एवढे भावूक झाले? खरं तर यातील एक महत्त्वाचा मुद्दा आधीच चर्चिला गेला होता. 3 मेला लग्न झालं असलं तरी वर्षभरापूर्वी जेव्हा साखरपुडा झाला होता तेव्हाही महाराजांवर मोठी टीका झाली होती. त्या टीकेमुळे महाराज इतके व्यथित झाले होते की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मी इथून पुढे कीर्तन करणार नाही असंही ते म्हणाले होते. पण त्याच काळात एक प्रश्न सगळ्यांना पडला होता की महाराजांचा होणारा जावाई नक्की आहे तरी कोण? तो काय काम करतो? याची खूप चर्चा झाली होती. वर्षभरापूर्वीच या जावायाची माहिती सोशल मीडिया आणि बातम्यांमधून लोकांपर्यंत पोहोचली होती. पण लग्नाच्या वेळी पुन्हा एकदा लोकांना या जावायाचं खरं वास्तव जाणून घ्यायचं होतं, जे न्यूज चॅनल्सवर दाखवण्यात आलं. खरं तर प्रत्येक बापाला असं वाटत असतं की आपल्या मुलीचं लग्न एका चांगल्या आणि सुसंस्कृत घरात व्हावं, तिला तिथे कोणताही त्रास होऊ नये आणि तिचा संसार सुखासमाधानाचा व्हावा. हीच एक साधी अपेक्षा कोणत्याही पित्याची असते. पण जेव्हा काही जुन्या गोष्टी उघड होतात तेव्हा एखाद्या बापाला गहिवरून आल्याशिवाय राहत नाही. मग अवघ्या 7 दिवसात असं काय घडलं की महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं? मुळात पहिलं जे गुपित होतं ते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी सर्वांसमोर आलं. हे असं वास्तव होतं जे लोकांना वरवर माहिती होतं, पण त्यामागचा खरा संघर्ष आणि इतिहास कुणालाच ठाऊक नव्हता. सुरुवातीला लोकांना वाटत होतं की इंदुरीकर महाराजांनी साहिल यांच्याशी आपल्या मुलीचं लग्न फक्त श्रीमंती पाहून लावून दिलंय. पण जेव्हा साहिल यांच्या कुटुंबाचा आणि त्यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास उजेडात आला तेव्हा खरी माहिती समोर आली. 2003च्या सुमारास सुनील चिलप हे अतिशय सामान्य परिस्थितीत अवघे काही रुपये खिशात घेऊन मुंबईला गेले होते. सुरुवातीला लोकांना शंका आली होती की हे कुटुंब मुंबईला राहतं तर मग सत्यनारायणाचा कार्यक्रम जुन्नरच्या या छोट्याशा गावात कसा काय? पण तिथूनच या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला सुरुवात झाली. पुढे जाऊन एक असं सत्य समजणार होतं की ज्याने एक बाप आपल्या मुलीसमोर नतमस्तक होणार होता. का त्या पित्याला आपल्या लेकीची माफी मागावी लागली? 7 दिवसांतच नक्की काय बदललं
तर सत्य असं होतं की सुनील चिलप हे जेव्हा 2003 मध्ये मुंबईला निघाले होते तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं. जुन्नर तालुक्यातील काटेडे नावाचं ते छोटं गाव, तिथून सुरू झालेला हा प्रवास आज 500 ते 700 कोटींच्या व्यवसायापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सामान्य कामगार म्हणून नोकरी केली. ट्रक ड्रायव्हरच्या सोबत राहून लॉजिस्टिक कामातले सगळे बारकावे शिकून त्यांनी शून्यातून आपला पहिला ट्रक उभा केला. पण मित्रांनो, प्रश्न हा पडतो की एवढ्या वेगाने प्रगती करणाऱ्या या घराण्याचा आणि इंदुरीकर महाराजांचा ऋणानुबंध नक्की कुठे जुळला? महाराजांनी फक्त पैसा बघून पोरगी दिली का, की यामागे दुसरं काहीतरी मोठं कारण होतं ज्यामुळे लग्नानंतर महाराजांचे डोळे पाणावले? साहिल चिलप यांचे वडील सुनीलजी यांनी एका ट्रकपासून सुरुवात करून आज शेकडो कंटेनरचा ताफा उभा केलाय. आज नावाशेवा पोर्टवर त्यांची मोठी लॉजिस्टिक कंपनी दिमाखात उभी आहे. पण त्यांची खरी ओळख ही केवळ पैशावरून नाही, तर त्यांच्या घरात असलेल्या संस्कारांमुळे आहे. जुन्नरमधील त्यांच्या घराबाहेर एक मोठा स्पीकर आजही लावलेला असतो, ज्यावर 24 तास हरिपाठाचे सूर निनादत असतात. हेच ते ठिकाण होतं जिथे महाराज आणि चिलप कुटुंब एकमेकांच्या जवळ आली. वारकरी संप्रदायाचा हा वारसा गेल्या 15-20 वर्षांपासून या दोन्ही कुटुंबांना जोडून होता. साहिल हा केवळ एका श्रीमंत बापाचा मुलगा नाही, तर तो उच्च शिक्षित इंजिनियर असून आपल्या वडिलांचा हा भला मोठा व्यवसाय समर्थपणे सांभाळतोय. जर सगळं काही इतकं छान होतं, मुलगा शिकलेला होता, घर खानदानी होतं, तर मग लग्नानंतर 8 दिवसांतच असं काय झालं की महाराजांनी मांडवात हात जोडले? लोक म्हणतात महाराजांनी मुलीची माफी मागितली, पण एका पित्यावर ही वेळ का आली असेल? लग्नाच्या खर्चावरून सोशल मीडियावर जी टीका झाली ती प्रचंड होती. 10 एकरचा भव्य मंडप, 3 लाखांहून अधिक लोकांची गर्दी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती. यावरून लोकांनी प्रश्न विचारले, महाराज, तुम्ही जगाला साधेपणा शिकवता आणि स्वतः असं करता? या टीकेने महाराजांच्या प्रतिमेवर घाला घातला, पण महाराजांनी त्या टीकेला कोणतंच प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांचं पूर्ण लक्ष फक्त आपल्या लेकीच्या सुखी भविष्याकडे होतं. साखरपुड्याच्या वेळीही अशीच टीका झाली होती. तेव्हा महाराज भावूक झाले होते, पण यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं पाणी एका वेगळ्याच कारणासाठी होतं. टीकाकारांना वाटलं होतं की महाराज या श्रीमंतीत हरवून गेलेत, पण त्यांना काय माहीत की महाराजांच्या काळजात एक जुनी जखम सलत होती. लग्नानंतर लेकीच्या घरी गेल्यावर ती जखम पुन्हा उघडी झाली. नेमकं काय होतं ते गुपित? का महाराजांना आपल्या मुलीची ही अवस्था बघून मनात अपराधी वाटलं? जेव्हा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला होता तेव्हा इंदुरीकर महाराज आजच्यासारखे प्रसिद्ध आणि श्रीमंत नव्हते. ते आणि त्यांची पत्नी दोघेही कीर्तनासाठी गावोगावी पायपीट करायचे. तो काळ आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होता. ज्ञानेश्वरी फक्त 3 महिन्यांची असताना तिला घरी शेजाऱ्यांच्या विश्वासावर सोडून हे दाम्पत्य समाज प्रबोधनासाठी घराबाहेर पडायचं. रात्री अपरात्री कीर्तन संपवून परत आल्यावर त्यांना आपल्या काळजाच्या तुकड्याला बघायला मिळायचं. एका लहान जीवाला आपल्या आईबापाच्या प्रेमाची आणि सहवासाची जी गरज असते ती ज्ञानेश्वरीला त्या काळात कधीच मिळू शकली नाही. हाच तो काळ होता ज्याची आठवण येऊन आज महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आपण फक्त महाराजांचं आजचं वलय आणि नाव बघतो, पण त्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा किती मोठा त्याग केलाय हे सत्यनारायणाच्या त्या पूजेत जगासमोर आलं. पण माफी का मागितली? हात जोडून महाराज नेमकं काय म्हणाले? 7 मे रोजी इंदुरीकर महाराज आपल्या लेकीच्या ज्ञानेश्वरी सासरी गेले असता एका भावूक प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले. सत्यनारायणाच्या पूजेनंतर मनोगत व्यक्त करताना महाराज अत्यंत व्याकुळ झाले. समाजाला उपदेश करण्यात व्यग्र असल्याने आपण मुलीच्या बालपणात तिला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, यामुळे त्यांनी सर्वांसमोर आपले दुःख व्यक्त केले. बापाच्या मोठेपणा आड लपलेली ही हळवी बाजू पाहून जावई साहिल चिलप आणि उपस्थित सर्वच चकित झाले. हा प्रसंग एका प्रसिद्ध कीर्तनकाराचा पराभव नसून आपल्या चुका मान्य करणाऱ्या एका प्रेमळ पित्याचा विजय ठरला. प्रसिद्धीच्या झगमगाटातही कौटुंबिक जबाबदारी आणि भावनेचे महत्त्व यातून अधोरेखित झाले. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की बाप आणि लेकीचं नातं हे जगातलं सर्वात पवित्र आणि शब्दांच्या पलीकडेचं नातं असतं. पण इंदुरीकर महाराजांना आजवर फक्त एक कडक व्यक्ती म्हणून पाहिले, पण त्यांच्यातला हा हळवा बाप आज महाराष्ट्राच्या काळजाला स्पर्श करून गेला. ज्या लेकीच्या बाळपणात वेळ देऊ शकलो नाही, तिचं सासरचं सुख पाहून त्या बापाचे डोळे पाणावले आणि कृतज्ञतेने त्याने हात जोडले. हा केवळ एका कीर्तनकाराचा प्रसंग नाही, तर प्रत्येक बापाच्या मनातील ती भावना आहे जी आपल्या लेकीच्या सुखासाठी काहीही करायला तयार असते. समाजाने कितीही टीका केली तरी आपल्या एका पित्याला आपल्या लेकीच्या डोळ्यांतील समाधान सर्वात महत्त्वाचं असतं. महाराजांनी सांगितलेली ती माफी आणि त्यांच्या
मोठेपणाची साक्ष देते. मंडळी, हा भावूक प्रसंग तुमच्या ही डोळ्यात पानं आलं असेल हे ऐकून, किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या बाप लेकीच्या अतूट नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बाप लेकीच्या या सुंदर नात्याचा संदेश घराघरात पोहोचेल. पाहत राहा आमचं चॅनल. पुन्हा भेटूया एका हृदयास्पर्शी विषयासह. धन्यवाद.